राज्य निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केलेली आहे। राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगानं केलेली आहे। 15 जानेवारीला या महापालिकांसाठी मतदान पार पडेल, तर 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। तर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आता तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। निवडणूक कार्यक्रम नेमका कसा असेल ते देखील यावेळेला राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलेला आहे। या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत ती त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत। आणि 1 जुलै 2025 ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे। आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत। काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असतील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र किंवा गुलाबी मतदान केंद्र असतील। या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व सुरक्षा कर्मचारी हे महिला असतील। एकूण महानगरपालिका ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 29 आहेत। एकूण जागा म्हणजे एकूण जागा ज्यासाठी निवडणूक होणार आहे ते 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यामध्ये महिला 1442, अनुसूचित जाती 341, अनुसूचित जमाती 77 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 759। आजपासून संबंधित सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आणि जरी आचारसंहिता या 29 महानगरपालिका क्षेत्रापुरती जरी असेल तरी या महानगरपालिका क्षेत्राबाहेर जर एखादी घटना किंवा एखादा कार्यक्रम किंवा एखादी घोषणा अशा प्रकारे करण्यात आली की जी महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव करणारी आहे तर त्यावर सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।